विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पेपर अतिशय सोपा होता. कितीतरी कॉल मी रिसीव्ह केले. मुलं एवढी खुश आहेत, की जबरदस्त पेपर अटेम्प्ट केलाय. गेल्या वर्षी पण असंच झालं होतं. पैकीच्या पैकी मुलांना मार्क पडले होते आणि ऑलमोस्ट ज्यांनी चांगला अभ्यास केलाय ती सगळी मुलं 90 प्लस मध्ये होते. चला एक मोठं काम तर झालं. बरोबर आहे. थेरम आलेले होते. मग ते डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, एल-पी-पीचा क्वेशन होता, ट्रुथ टेबल होतं म्हणूया आपण. ठरलेले प्रश्न होते. पण बाळांनो, मी तुम्हाला सांगू का पेपर तर सोपा होता. आता पुढचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट आहे सी सारखं कॉलेज मिळवणं. तेही 45 दिवसात अभ्यास करून हां, आपण काय माहितीये का, आपण जबरदस्त अभ्यास करायला लागलोय. ते मोमेंटम बिलकुल ब्रेक करायचं नाहीये. आता मला सांगा 23 तारखेपासूनच मी क्रॅश कोर्सवर व्हिडिओ तुम्हाला द्यायला सुरुवात करणार आहे. ओके. बरं मी आता तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. आता बिलकुल तुमचा वेळ घेणार नाहीये. तुमचे क्रॅश कोर्सशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मला. ओके. आता तुम्ही रेस्ट घ्यायचे. आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. कुठेही आता सोल्युशन बघत बसू नका. तुमचे ॲन्सर एम-सी-क्यूचे क्रॉस चेक करत बसू नका. मन शांत ठेवून टार्गेट आता सी-ई-टीच्या एक्झामला करा. आपल्याकडे 45 दिवस आहेत बरं का रे बाळांनो, आहेत. 45 दिवस आहेत अभ्यासाला. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. माझा प्लॅन काय आहे थोडक्यात सांगतो. तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं, तुम्ही हे ज्या बॅचेस ओपन केल्या स्टोअरमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला ह्या बॅचेस दिसतील. फिजिक्सला केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि फुल कोर्स पण दिसेल तुम्हाला. ओके. तो जो कोर्स आहे ना, त्यात मी काय करणार आहे, की तुम्हाला डेली कन्सेप्ट वाईज लेक्चर तर देत राहणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये मुलांचे फोन येतायत कंटिन्युअसली. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये मी ना मास ऑफ मेटल डिपॉझिटेडचे 15-20 न्यूमेरिकल्स सेपरेटली सगळे घेतलेत. आता वन शॉटमध्ये जरा तणाव येतो ना, एवढं सगळं कसं कव्हर करायचं? मग प्रत्येक कन्सेप्टचे थोडे-थोडे प्रश्न घ्यावे लागतात. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की मी रॉडचे सेपरेटली 13-14 प्रॉब्लेम घेतले. पोलार लॉ सेपरेट व्हिडिओ बनवून देणार तुम्हाला. हेस लॉ सेपरेट मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे, की तुम्हाला पाहिजे ती कन्सेप्ट अभ्यासाला मिळेल. ओके. हे मी डेली अपलोड करत राहणार आहे. मग ऑलरेडी ऑलरेडी कोर्सवरती ना सगळे टॉपिक कव्हर आहेत. मग पण प्लॅन पाहिजे ना. मग पहिल्या दिवशी 23 तारखेला स्टार्टच तुम्ही करायचा आहे रेडॉक्स रिएक्शन पासून. ओके. ऑलरेडी 11च्या सेक्शनमध्ये रेडॉक्सचं एक व्हिडिओ आहे. तो तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यावरची डी सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. रेडॉक्स. त्याच्यानंतर दिवसभर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुद्धा कंप्लीट करायचं आहे. 3 व्हिडिओज आहेत ऑलरेडी क्रॅश कोर्सवर आणि मी पुन्हा कन्सेप्ट वाईज देणार आहे 23 तारखेला. ओके. मी तुम्हाला 23 तारखेला तो व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. बरं 23 तारखेला मी मोमेंट ऑफ इनर्शियाचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. मग आता इथं काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत. पण आपल्या कोर्सचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट सांगतो तुम्हाला, की 23 तारखेलाच 23 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजल्यानंतर तुम्हाला रेडॉक्सची टेस्ट अपलोड झालेली दिसेल. रेडॉक्स रिएक्शनची. अभ्यास केला ना त्या दिवशीच टेस्ट द्यायची. ओके. तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची सुद्धा टेस्ट अपलोड झालेली दिसेल. हा व्हिडिओ अर्ध्या तासाचा असेल इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आणि तो तुम्हाला बघायचा आहे. बघूनच क्लिअर होणार आहे. नोट्स काढायची पण गरज लागणार नाही. म्हणजे न्यूमेरिकल्स लिहित बसा असं भानगड करू नका. तुम्ही नुसतं समजून घ्या. एखादं न्यूमेरिकल टफ वाटलं ते मात्र नोट डाउन करून ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शियाचे 13 प्रॉब्लेम आहेत. सांगू का? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड एवढी परफेक्ट होणार आहे कन्सेप्ट लक्षात घ्या. मग अशा रीतीनं आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण हे असं करणार आहे. डेली टेस्ट. मग आता मी 2 टॉपिक देतोय. रेडॉक्स दिला आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. 24 तारखेला दुसरे 2 देईन. फिजिक्सचा एखादा देईन, मॅथ्सचा एखादा देईन. येते का लक्षात? 2-2च देतोय मी. इनिशियली मी 2-2च देतोय टार्गेट. पण जेव्हा तुमचं सी-एस-आय-टी फिनिश होईल ना, तेव्हा दिवसाला 3 टॉपिकचं टार्गेट असणार आहे. ओके. म्हणजे जितक्या लवकर आपण पोर्शन क्लिअर करू, तेवढ्या फुल लेंथ टेस्ट जोरात होतील. माझ्या मते 24 तारखेला संडे आहे. ओके. सुट्टी नाहीये. सुट्टी नाहीये. त्या दिवशी पण टार्गेट दिलं जाणार आहे. त्या दिवशी पण टेस्ट दिली जाणार आहे. पण त्याच्यानंतरचा जो संडे असेल ना, ओके, किती तारीख आहे चेक करा तुम्ही. त्या संडेला होणार फुल लेंथ टेस्ट ती सुद्धा 200 मार्काची लक्षात घ्या. 200 मार्कांची फुल लेंथ टेस्ट होणार आहे नेक्स्ट संडेला. मग अशा रीतीनं इतक्या टेस्ट होणार आहेत. फुल लेंथ टेस्ट दर रविवारी होत राहणार. रोजच्या 2-2, 3-3 टेस्ट त्या वेगळ्या होणार आहेत आणि मग मला काय म्हणायचं आहे, की ऑलरेडी सगळा कोर्स तर अपलोडेड आहे. तुम्हाला वाटलं तर हे 2 टॉपिक माझे झालेलेच आहेत. मला काही गरज नाही व्हिडिओ बघायची. मी दुसरा एखादा टॉपिक फिनिश करतो. करा ना. काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात घ्या. पण थांबा. मी तुम्हाला काय बोललोय? मी
1 वीक शेड्यूल तुम्हाला लवकरच प्रोव्हाईड करेन. हे 23 तारखेचं आहे. 24, 25, 26 असं एका आठवड्याचं शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल लक्षात घ्या. आणि सगळं काही बेस्ट सुरू राहणार आहे. ओके. मग आता वाट कुठली बघताय? आतापर्यंत शेकडो मुलांनी कोर्स घेतलेला आहे. मी तुम्हाला काही फोर्स करत नाही, की घ्याच म्हणून असं. पण नाही, तुम्ही करा. भलेही तुम्ही ऑलरेडी दुसरे कोर्सेस घेतले असतील, तिथून तुम्ही ते टेस्ट द्या बाळांनो लक्षात घ्या. ओके. मग चला आता आराम करा. डिटेल व्हिडिओ पुन्हा मिळेल तुम्हाला. ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. जवळ-जवळ 8 ते 9,000 मुलांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केले ह्या परीक्षेच्या काळात. ओके. मग फ्री कंटेंट आहे तो बघायला पण सुरुवात करा रेस्ट घेतल्यानंतर आणि घरातल्यांशी डिस्कस करून कोर्स परचेस करा. ऑल द बेस्ट.